युक्तिवादामध्ये आता जर आपण पाहिलं तर सरकार न्यायालयाकडनं हा जो युक्तिवाद आहे हा ऐकून घेण्यासंदर्भातली जी याचिका आहे ही एक्सेप्ट केलेली जरी असली तरी अंतरिम जो दिलासा आहे हा कोकाटेंना देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाकडनं नकार देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मेडिकल ग्राउंड्स आणि कोर्टाचं निरीक्षण त्यांचे निर्देश यावरतीच एकूणच कोकाटेंचं जे भवितव्य आहे हे अवलंबून आहे। अटकेसंदर्भात यापूर्वीच नाशिक दंडाधिकारी न्यायालय असेल किंवा सत्र न्यायालय असेल यांनी NBW जारी करण्यात आलेल्या आहे। शिक्षेची जी स्थगिती होती ती देखील देण्यास नकार दिला होता आणि शिक्षा ही देखील कायम ठेवण्यात आली होती। या शिक्षेमध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर 2 वर्षाचा कारावास आहे, 10,000 दंड आहे। त्यामुळे हे जर का शिक्षा ही कायम राहिली त्यामध्ये NBW मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की कोकाटेंना पकडून त्यांच्यासह जे इतर आरोपी आहेत त्यांना पकडून सादर करण्यासंदर्भात त्यासाठीच नाशिक पोलीस हे कालपासून मुंबईत तळ टोकून आहेत, लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। आता या संपूर्ण वैद्यकीय अहवालावरती नाशिक पोलिसांची नेमकी भूमिका काय राहते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र थोड्याच वेळात या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाकडून देखील एक पत्रकार परिषद घेत कोकाटेंच्या एकूणच वैद्यकीय अहवालासंदर्भातलं स्पष्टीकरण हे देखील दिलं जाईल। त्याचबरोबर पुढील त्यांच्यावर काय उपचार करणं गरजेचं आहे हे देखील त्या ठिकाणी स्पष्ट होईल। या संदर्भातला अहवाल हा देखील न्यायालयात सादर केलेला आहे। त्यामुळे उच्च न्यायालयात सध्या युक्तिवाद सुरू आहे। दोन्ही बाजूंकडनं मेरिट्सवरती हा गोष्टी जे आहे ते उच्च न्यायालयाकडनं आणि लोढा यांच्या एकलपीठ न्यायालयाकडे ऐकून घेतले जात आहे। हस्तक्षेप याचिकेसंदर्भातले जे वकील आहेत हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात? त्यांनी नेमके कोणकोणते मुद्दे अधोरेखित केलेले आहेत? सूरज अश्विन, जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने एकच घर रेशन कार्ड असतानाही वेगवेगळ्या पद्धतीने 2 घरं लाटल्याचा जो आरोप आहे, त्याचबरोबर 25 एकर जमिनीचा जो उल्लेख आहे महसूल परवानगीसाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटलेला आहे, तेव्हा ते सभापती होते आणि त्यांच्या राजकारणाच्या ताकदीचा वापर करून त्यांनी नियमाची माहिती असताना देखील हे संपूर्ण कृत्य केलेले आहे। त्याचबरोबर दोन्ही एकाच कुटुंबातील सदस्य असताना 2 घरं घेतली हा आरोप प्रामुख्याने करण्यात आलेला आहे, जो सरकारी वकिलांकडून करण्यात येत आहे। एकीकडे जर आपण पाहिलं तर कागदपत्र ही बरोबर असल्याचा युक्तिवाद केला जातोय, उत्पन्नाच्या वार्षिक उत्पन्नासंदर्भातले पुरावे हे सादर केले जात असले तर दुसरीकडे आता सरकारी वकिलांकडून देखील जे दावे करण्यात आले होते रवी कदम यांच्याकडून ते एक एक करून खोडण्यास ही देखील सुरुवात केलेली आहे। सभापती असताना कशा पद्धतीने राजकीय त्या आपल्या पदाचा चुकीचा वापर कोकाटेंनी केला आणि त्याचंच नंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलेल्याचा जो युक्तिवाद आहे हा सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणात फसवणुकी संदर्भातले जी कलम लावण्यात आलेली आहेत याचे देखील दाखले या ठिकाणी दिले जात आहेत। कारण 420 आणि 463 हे फसवणुकीतले महत्त्वाचे जे कलम आहेत ही या संपूर्ण प्रकरणात लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकाच रेशन कार्डवरती 2 घरं ही लाटण्यात आली होती हे प्रमुख युक्तिवाद या ठिकाणी करताना आपल्याला सरकारी वकील पाहायला मिळत आहेत। एकूणच या संपूर्ण प्रकरणात याचिका ऐकून घेण्यासंदर्भातली जी सकारात्मकता आहे ही न्यायालयाकडून दर्शवली असली तरी एकूणच अंतरिम जो दिलासा आहे जो दोन्ही न्यायालयाकडून देण्यात आला होता या संदर्भातला जो दिलासा आहे हा अद्याप देण्यास नकार देखील दिलेला आहे। अश्विन, सूरज, त्यासोबतच जसं आपण म्हणतोय की उपचार सुरू आहेत माणिकराव कोकाटेंवर आणि त्यांचा वैद्यकीय अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे। त्यांच्या सध्याच्या वैद्यकीय स्थितीबद्दल त्यांच्या सध्याच्या प्रकृतीबद्दल आणखी काही ताजे तपशील हाती आलेत? अश्विन, अद्याप तरी त्यांच्यावरती एंजिओग्राफीची गरज असल्याची जी माहिती आहे ही रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना देण्यात आली होती। कालपासून त्यांना जो उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय, श्वसनाचा त्रास होतोय, त्यामुळे त्यांच्या एंजिओग्राफी करण्यासंदर्भातला निर्णय हा कालच घेण्यात आला होता आणि आज त्यांच्यावर ही एंजिओग्राफी करण्यात येणार होती आणि त्यानंतरच पुढील निदान हे त्यामधनं स्पष्ट होणार होते आणि त्याचा अहवाल हा अद्याप आलेला नाहीये। थोड्याच वेळात रुग्णालय प्रशासनाकडून या ठिकाणी ती भूमिका त्यांची स्पष्टता केली जाईल की पुढील त्यांच्यावर काय उपचार घ्यावेत। मात्र जो काही त्यांचा जो उच्च रक्तदाबाचा जो होणारा त्रास आहे हा नियंत्रणात नाहीये, त्याची कायमस्वरूपी म्हणजे त्यांना स्थिर सावर ते होता येत नाहीये। त्यामुळे त्यांच्यावरती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। पोलीस देखील त्या ठिकाणी आहेत आणि पोलीस यांच्याशी जेव्हा आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी न्यायालयाकडनं जे NBW बजावण्यात आलेलं आहे, अटक वॉरंट बजावण्यात आलेले त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो असल्याची माहिती ही त्यांच्याकडनं दिली जात आहे। त्याचबरोबर दुसरीकडे उच्च न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ही याचिका फक्त
शिक्षा झालेली आहे त्यावरती स्थगिती आणि त्याचबरोबर ती आत्ता जे नवीन NBW वॉरंट जारी करण्यात आलेले आहे त्याला स्थगिती द्यावी यासाठी आहे। मात्र याच्याशी आम्हाला अद्याप कुठलीही कागदपत्र मिळाली नसल्याचं देखील नाशिक पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी अटकेची टांगती तलवार ही देखील पाहायला मिळते। मात्र यानंतर एंजिओप्लास्टी नंतर त्यांचा जो वैद्यकीय अहवाल येईल किंवा त्याच्यावरती पुढे काय उपचार करायला अपेक्षित आहेत या संदर्भातला जो अहवाल येईल त्यानंतर नाशिक पोलिसांची पुढील भूमिका ही ठरणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळात रुग्णालय प्रशासनाकडनं नेमकी काय माहिती देते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अश्विन, नक्कीच सूरज, जसं तू सांगतोयस की याच्यामध्ये वैद्यकीय अहवाल हा महत्त्वाचा आहे। नाशिक पोलिसांची भूमिका, ते नेमके काय युक्तिवाद करतात, कोणत्या गोष्टी ते कोर्टासमोर ठेवतात हेही महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच हस्तक्षेप याचिकाकर्ते जे आहेत त्यांचे वकील नेमकं काय म्हणतात हेही महत्त्वाचं आहे। आणि आत्ता नेमकं सूरज आपण बघितलं तर माणिकराव कोकाटेंच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्याचं कळतंय। आत्ता नेमकं काय सुरू आहे, आत्ता नेमकं कोण युक्तिवाद करते या संदर्भात काही कळलंय? नुकतीच अश्विन रवी कदम यांनी देखील एक युक्तिवाद केलेला आहे की ज्या जागांसंदर्भात आक्षेप घेण्यात आलेला आहे सरकारी वकिलांकडनं त्यावरती रवी कदम म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहे की रवी कदम यांनी कोकाटे यांच्या वडिलांकडे यापूर्वीच 25 एकरची जी जमीन होती या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे, त्या संदर्भातले पुरावे हे देखील देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर हस्तक्षेप याचिकांसंदर्भातली जी वकिलांची ही स्पष्टपणे भूमिका होती ही देखील त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। ज्यामुळे जे आरोप सरकारी वकिलांकडनं केले जात आहेत की एक रेशन कार्ड असताना 2 ठिकाणी या ठिकाणी त्याचा लाभ घेण्यात आला, हे एका प्रकारे रवी कदम हे खोडून काढताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या युक्तिवादामध्ये आता न्यायालयाचे जे मेरिट्स आहेत त्यावरती हे निरीक्षण नोंदवलं जात आहे। त्यामुळे पुढील निर्णय हा उच्च न्यायालयाकडनं अपेक्षित असणार आहे की नेमका तो काय देतोय। त्याचबरोबर कोकाटेवरती सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारासंदर्भातली जी माहिती आहे किंवा त्या संदर्भातला जो अहवाल आहे हा देखील कोर्टात सादर करण्यात आलेला आहे। त्यासोबतच हस्तक्षेप याचिकेची